नमस्कार. आपला भारत न्यूजमध्ये आपले स्वागत. राज्यातील खाजगी शिकवणी केंद्रावर आता शासनाचे नियमन येण्याची शक्यता आहे. खाजगी शिकवणी केंद्राच्या नोंदणी आणि नियमनासाठी स्वतंत्र कायदा करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने महत्त्वाचे पावले उचलली आहेत. शासनाने महाराष्ट्र खाजगी शिकवणी केंद्र नोंदणी व विनियमन अधिनियम 2006 या कायद्याचा प्रारूप मसुदा तयार केला आहे. या प्रारूप मसुद्यावर नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागविण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे हा प्रारूप मसुदा शालेय शिक्षण विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. नागरिकांना आपल्या सूचना आणि हरकती शुक्रवार 4 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत सादर करता येणार आहेत. या सूचना आणि हरकती आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य, मध्यवर्ती इमारत, डॉक्टर ॲनी बेझंट रोड, पुणे किंवा शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे सादर कराव्यात असे शासनाने आवाहन केले आहे. दरम्यान या कायद्याचा मसुदा तयार करताना केंद्र शासनाने 16 जानेवारी 2024 रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा तसेच देशातील विविध राज्यांमधील खाजगी शिकवणी केंद्राशी संबंधित कायदे आणि नियमांचा अभ्यास करण्यात आला आहे. म्हणजेच खाजगी शिकवणी केंद्रांची नोंदणी, त्यांचे नियमन आणि त्या संदर्भातील नियम अधिक स्पष्ट करण्याच्या दिशेने शासनाची ही प्रक्रिया असल्याचे दिसून येत आहे. आता या प्रारूप मसुद्यावर नागरिक, विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच संबंधित घटकांकडून कोणत्या सूचना आणि हरकती येतात याकडे लक्ष लागले आहे. महत्त्वाचे म्हणजे प्राप्त होणाऱ्या सर्व सूचना आणि हरकतींची छाननी करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यावरील अभिप्रायांसह एकत्रित अहवाल 20 सप्टेंबर 2026 पर्यंत शासनाला सादर केला जाईल. या अभिप्रायांचा विचार केल्यानंतर प्रारूप मसुद्यात आवश्यक ते बदल करण्यात येतील आणि त्यानंतर कायदा अंतिम करण्याची पुढील प्रक्रिया राबवली जाणार आहे. उपसचिव समीर सावंत यांनी ही प्रक्रिया स्पष्ट केली आहे. त्यामुळे राज्यातील खाजगी शिकवणी केंद्रासाठी भविष्यात स्वतंत्र कायदेशीर चौकट निर्माण होणार का आणि त्या कायद्यात नेमके कोणते नियम असणार याबाबत आता 4 सप्टेंबरपर्यंत प्राप्त होणाऱ्या सूचना, हरकती महत्त्वाच्या ठरणार आहेत. आपल्या सूचना किंवा हरकती असल्यास त्या 4 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत शासनाकडे सादर करता येणार आहेत. अशाच प्रकारच्या नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा भारताचा बुलंद आवाज, आपला भारत न्यूज. सत्याचा ध्यास, जनतेचा विश्वास.